श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. येत्या रविवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री हा फक्त सण नाही आहे तर भोलेनाथासोबत एकरूप होण्याचा अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे. भोलेनाथांना प्रसन्न करण्याचा खूप महत्वाचा असा हा दिवस आहे. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या गोष्टीचा अभिषेक करायचा आहे, कोणत्या गोष्टी अभिषेक मध्ये आपल्याला वापरायच्या नाही आहेत, कारण की या वस्तू जर तुम्ही अभिषेक मध्ये वापरल्या तर तुमची पूजा सफल होणार नाही आहे. आणि त्याच वस्तू कोणत्या ह्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, सगळ्यात अगोदर तर मी तुम्हाला सांगते महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे. तर भरपूर जण शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करतात, पण जर तुम्हाला पारायण करणं शक्य होत नसेल तर 11वा अध्याय तुम्हाला या दिवशी नक्की वाचायचा आहे. शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं तर खरंच खूप चांगलं आहे. तुम्ही 1 दिवसीय, 7 दिवसीय, 5 दिवसीय, 3 दिवसीय असं पारायण देखील करू शकता आणि त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकला आहे. पण तुम्ही पारायण करू शकत नसाल तर 11वा अध्याय त्या दिवशी आवर्जून वाचा. त्यासोबतच शिवस्तुती, कालभैरवाष्टक, महामृत्युंजय मंत्राचा जप हे सर्व तुम्ही महाशिवरात्रीला करायचं आहे. तुम्ही बोलू शकत नसाल, पठण करू शकत नसाल तर तुम्ही युट्यूबला लावून ऐकलं तरी खूप चांगलं आहे. आणि त्यासोबतच आता आपल्याला अभिषेक कसा करायचा आहे, अभिषेक मध्ये कोणत्या कोणत्या वस्तू वापरायच्या आहेत आणि कोणत्या वस्तू वापरायच्या नाही आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिलं कोणत्या वस्तू आपण अभिषेक मध्ये वापरायच्या नाही आहेत, तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुळशी पत्र. तुळशीची पानं ही भगवान विष्णूंना प्रिय आहेत आणि जर का तुम्ही शिवलिंगावर तुळशीची पानं अर्पण केली तर ती पूजा सफल होणार नाही. त्यामुळे तुळशीची पानं अजिबात आपल्याला महाशिवरात्रीला अर्पण करायचे नाही आहेत शिवलिंगावर. त्यासोबतच हळदी कुंकू देखील आपल्याला अर्पण करायचं नसतं शिवलिंगावर, कारण की भगवान शंकर भोलेनाथ हे वैराग्याचे मूर्तिमंत रूप आहे आणि हळदी कुंकू हे आपल्या सर्वांना माहिती आहे की सौभाग्याचे प्रतीक आहे. त्यामुळे हळदी कुंकू देखील अर्पण करायचं नाही आहे आपल्याला. तिसरी गोष्ट आहे केतकी म्हणजेच केवड्याचं फुल. असं मानलं जातं, म्हणजे पौराणिक कथेमध्ये सांगितलं जातं की केतकीच्या फुलाने खोटी साक्ष दिली होती आणि त्यामुळे भोलेनाथ त्याच्यावरती क्रोधित होऊन भोलेनाथांनी त्याला शाप दिला होता आणि म्हणूनच आपल्याला केतकीचं फूल देखील वापरायचं नाही आहे अभिषेक मध्ये. त्यासोबतच शिळी फुलं देखील तुम्ही अर्पण करू नका. बघा, भोलेनाथ हे खरं तर भक्तीचे भुकेले आहेत. तुम्ही काय अर्पण करता, काय नाही करत याच्याकडे ते जास्त लक्ष देत नाहीत. पण जर का आपणच चुकीच्या गोष्टी अर्पण केल्या तर भोलेनाथ प्रसन्न होतील का आपल्यावरती? आपल्याला जर त्यांना मनापासून प्रसन्न करायचं असेल ना तर त्यांच्या आवडीच्या गोष्टी आपण अर्पण करायला पाहिजेत. तर चला, आता कोणत्या गोष्टींचा अभिषेक करायचा आहे, भोलेनाथांना कोणत्या गोष्टी प्रिय आहेत, त्यांना कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिलं जलाभिषेक. बाकी तुम्ही काही करू शकले नाही ना तरी या दिवशी तुम्ही जलाभिषेक नक्की करायचा आहे, कारण की भगवान शंकरांना जल अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे बाकी काही शक्य नसेल तरी तुम्ही ओम नमः शिवाय म्हणत म्हणत घरीच जलाभिषेक करायचा आहे, कारण की मंदिरामध्ये या दिवशी खूप जास्त प्रमाणात गर्दी असते. त्याच्यामुळे तुम्ही घरी जलाभिषेक करा. त्यासोबतच तुम्ही दुग्धाभिषेक देखील करू शकता आणि पंचामृत पण बनवू शकता घरीच. तर पंचामृत बनवताना काय, दही, मध, साखर, तूप, दूध हे जर का तुम्ही सोबत अर्पण केलं ना तर त्यालाच पंचामृत असं म्हणतात. आणि हा अभिषेक जर का तुम्ही केला तर तुमचं आरोग्य, समृद्धी आणि तुम्हाला सुख समाधान मिळतं याचा अभिषेक केल्याने. त्यासोबतच काय अर्पण करू शकता तुम्ही, तर बेलपत्र, पिवळे चंदन, धोत्र्याचं फूल, तसंच रुईचं फूल, गाईचं थंड दूध. तुम्ही फक्त दुधाचा अभिषेक करणार असाल तर गाईचं थंड असं दूध घ्यायचं आहे, तापवून दूध घ्यायचं नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही अभिषेक करू शकता. आणि लक्षात ठेवा, महाशिवरात्रीला शक्य असेल तुमच्याकडे पांढरे वस्त्र असतील तर नक्की त्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करा. साडी असू द्या, कुर्ती, लेगिज असू द्या, पुरुषांनी शर्ट पॅन्ट पांढरी परिधान करावी. तुमच्या मुलांना देखील पांढरे वस्त्र परिधान करायला सांगा. त्यासोबतच उपवास करा आणि महादेवांना देखील उपवासाच्या पदार्थांचा, फळांचा नैवेद्य दाखवा. अशा प्रकारे
तुम्ही महाशिवरात्री साजरी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे तुम्ही जेव्हा अभिषेक करत असाल ना, त्यावेळेस तुम्ही अभिषेक करत करत शिवलीलामृताचा 11वा अध्याय जरी ऐकला ना, तरी खूप चांगलं आहे. त्यासोबतच शिवस्तुती, कालभैरवाष्टक, महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय हे म्हणत म्हणतच तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा ऐकत ऐकतच करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला नक्की त्याचं फळ मिळेल. ओम नमः शिवाय.